ज्युनियर किचन वाईजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत व्हेज मोमोज. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी मैदा, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर, एक वाटी बारीक चिरलेला कोबी, मीठ, एक चमचा मिरपूड, 2 चमचे तेल, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेला आलं आणि एक बारीक चिरलेली मला मोमोजसाठी पीठ मळून घ्यायचे. तर त्यासाठी मैदा घेतलाय, तो घ्यायचा आहे, तेल आणि मीठ आणि थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मळून घ्यायचं हे पीठ. प्रकारे आपले पीठ मळून झाले. तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळले, बघू शकता. तर आता हे सुकू नये म्हणून ह्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे वरतून. आणि हे आता आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. झाकून ठेवायचे. पहिल्यांदा आता आपल्याला मोमोजचं सारण करून घ्यायचंय. तर त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवली आहे. त्याच्यात आता तेल टाकूया आपण. तेल तापून घ्यायचंय चांगलं. त्याच्यात आता लसूण टाकून घ्यायचंय, आलं, मिरची हे आधी परतून घ्यायचंय. आता ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. कांदा इथे शिजत आलाय. त्याच्यात आता आपण कोबी, गाजर, परतून घ्यायचं. आता हे आता आपल्या भाज्या शिजत आल्या आहेत. त्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिरपूड. आणि आता हे परत शिजवून घ्यायचे थोडंफार. तर आता आपल्या ह्या भाज्या शिजल्या आहेत. त्याच्यात आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घ्यायचे. आणि आपलं सारण इथे तयार झालं. अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालं आहे. आणि आपलं आता इथे पीठ पण भिजलंय. तर आता आपण ह्याचे मोमोज करून घेऊया. याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता आपल्याला हे लाटून त्याच्या पुरीसारखं करून घ्यायचं. त्याला जेवढं पातळ करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे.
पुरी आपली तयार आहे. त्याच्यात आता आपण सारण करून घेऊ. आणि आता ह्याचे आपल्याला मोमोज बनवून घ्यायचे. तर मी अशा पद्धतीने बनवते. एक साईड घेऊन त्याला अशा आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या. अर्ध्यापर्यंत प्लेट्स पाडून झाले की अर्धे तसंच ठेवून त्याला बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला एक मोमोज तयार झाला आहे. असेच आता मी पुढचे पण बनवून घेते. अजून एक प्रकारे आपण मोमोज करू शकतो, तर ते पण मी दाखवते. आधी पुरी करून घेते. ती आपली तयार झाली आहे. तर त्याच्यात आपण सारण भरून घेऊया. आणि आता ही दुसऱ्या पद्धतीने आपण अशा प्रकारे पण करू शकतो. परत त्याला अशा मोदक जसे करतो तशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. दुसऱ्या पद्धतीने आपण आता ह्याला मोदक जसे पाडतो तशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. आपण एकत्र करून मोदक जसा करतो तसं करून घ्यायचंय. फक्त मोदकाला जसं आपण वरती करतो ते न करता ते काढून घ्यायचे. आणि अशा प्रकारे दुसऱ्या पद्धतीने पण असे पण आपण मोमोज करू शकतो. हे मोमोज सारण भरून तयार झाले आहेत. आता हे आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. तर मोमोज आपल्याला आता स्टीम करून घ्यायचे. तर मी इथे इडली पात्रात स्टीम करून घेते. तर इडली पात्रात थोडंसं पाणी टाकून घेऊया. पेलाभर ह्याच्यात मी आता पाणी टाकून घेतलंय. तर आता आपण बाजूला ठेवूया. आणि हे जे इडलीचं आहे पात्र त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. ह्याच्यात आपण आपले मोमोज ठेवून घेऊ. आता इडली पात्रात ठेवते. आणि हे आता आपल्याला 10 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले हे व्हेज मोमोज तयार आहेत. आपण खाऊन बघूया.